सरकार मराठा समाजाच्या मागणी मान्य करत नाही, त्यामुळे सत्तेत गेल्याशिवाय पर्याय नाही असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी येणाऱ्या विधानसभेसाठी दंड थोपटलेले आहे। आपण जर पाहिलं तर गेल्या 14 तारखेपासून इच्छुक उमेदवारांची गर्दी जी आहे ती जरांगे पाटलांना भेटण्यासाठी येताना आपल्याला पाहायला मिळत होती। आपल्यासोबत स्वतः जरांगे पाटील आहे। आज इच्छुक उमेदवारांचा अर्ज स्वीकारण्याचा शेवटचा दिवस आहे। पाटील, 14 तारखेपासून खरं तर तुम्हाला भेटण्यासाठी गर्दी इच्छुकांची आपल्याला पाहायला मिळते। किती अर्ज आलेत आणि कुठून सगळ्यात जास्त अर्ज तुम्हाला आलेले आहेत? पश्चिम महाराष्ट्रातून जास्त अर्ज आहेत, कारण तिकडचा सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे हे जास्तीचे, सांगली, नाशिक, कारण ही पट्टा जास्तीच आहे तिकडचा नगरपर्यंतचा, आणि मराठवाडा, त्यानंतर मग विदर्भातून हे थोडेच, मुंबईतून एकदम थोडे। त्यामुळं आणखीन बी आता आम्हाला फोन येत आहेत की आणखीन दिवस वाढवा, दिवस वाढवा। आता दिवस तरी किती वाढवा, बघूयात आता वाढवायचे का नाही। पाटील, साधारणतः किती अर्ज तुम्हाला प्राप्त झाले? आता जरी छाननी सुरू असली तरी एक अंदाजे किती अर्ज तुम्हाला आले असेल? 700 असतील, 700 आले असतील आतापर्यंत। आणखीन सुरूच आहे, ते बंद नाही आहे। पोरांनी सांगितलेत, मला माहीत नाही आता फिक्स आकडा किती आहे, ते फिक्स होईल, कारण ते आता कामच सुरू आहे त्याच्यावरती। पाटील, आपण जर पाहिलं तर सगळ्याच राजकीय पक्षाचे नेते, कार्यकर्ते तुम्हाला येऊन भेटतात, तुमची त्यांच्यासोबत चर्चा होती। काही तर असे आहेत की जे अगोदर तुम्हाला तुमच्या विरोधात बोलत होते, असे देखील नेते मंडळी तुम्हाला भेटताना आपल्याला पाहायला मिळतात। नेमकी काय चर्चा होती पाटील? काय सांगतात तुम्हाला ते नेते, जे राजकीय नेते भेटतात? नाही, काय सांगतात त्याच्यापेक्षा त्यांना पश्चाताप झाला हेच महत्वाचं। ही गोरगरीब समाजाची ही लढाई आहे, आणि या लढाईच्या विरोधात आपण काम करतोय, म्हणजे आपल्याला गुलामीचा शिक्का लागू नये असं त्यांना वाटतं। कारण ग्रामीण भागात त्याला गुलब्या म्हणते, म्हणजे जातीच्या, धर्माच्या विरोधात जाऊन काम केलं की ते त्यांना पश्चाताप झाला की आपला समाज एवढा मोठा एक झालाय, गोरगरीब समाज एकत्र झालाय, समाज मोठा होण्याची वेळ आली, आणि आज आपण विरोधात भूमिका घेतो, हे त्यांना लाज वाटते। आणि दुसरी गोष्ट माहीत झाली की आता मराठ्यांच्या मताशिवाय कोणताच पक्ष निवडून नाही येऊ शकत, हे एक त्यांना सगळ्यांना माहीत झाले। ती मात्र विक्रम माझ्या मराठा समाजाने केला, उच्चांकी विक्रम म्हणावं लागेल त्याला, की मराठ्यांच्या मताशिवाय कोणी निवडून येऊ शकत नाही। आणि ही भीती निर्माण होणं गरजेचं होतं राजकीय लोकांना। नसता कधी बी गोरगरिबावर या राजकीय लोकांची दहशत असायची, कधी बी दादागिरी, गुंडगिरी, मारामारीची भाषा ही प्रत्येक मतदारसंघातला, राज्यातल्या, हे दादागिरीच करायचा सामान्य लोकांना। पण सामान्य लोकांची इतकी दहशत त्यांच्यावर बसली मताची, की त्यांना माहिती आहे आता गोरगरिबाला जर गुंडगिरी, दादागिरी केली, आपण दहशत जर त्यांच्यावर केली, त्यांना जर खोट्या केसेसमध्ये गुंतवायचं काम केलं, तर आपलं राजकीय करिअर खलास होणार, हे त्यांना माहीत झालं। आणि ही भीती होणं गरिबाची राजकीय नेत्यांना गरजेचं होतं। ते एक आनंद वाटतो की लोकांवरचं दडपण पुरं निघालं, लोक राजकीय नेत्याला अजिबात भेट नाहीत आता। पाटील, खरं तर आता 29 ऑगस्टला तुमच्या आंदोलनाला 1 वर्ष पूर्ण होणार। तुमची प्रमुख मागणी होती की मराठा समाजाला ओबीसी आरक्षण मिळालं पाहिजे। सरसकट जरी नसलं मिळालं, पण लाखो मराठा समाजातील मुलांना कुणबी प्रमाणपत्र तुमच्या लढ्यातून मिळालेले। आता वर्षपूर्ती होते आंदोलनाची, काय वाटतं? 29 ऑगस्टला या गरिबांच्या लढ्याला 1 वर्ष होतं, की जे भारत देशातला प्रचंड मोठा लढा 1 वर्षापासून सलग सुरू आहे, आणि संख्या कमी झालेली नाही आहे थोडी सुद्धा। हे सगळं श्रेय हे माझ्या समाजाला देणार आहे, की वर्षभर माझ्या गोरगरीब समाजानं हा लढा जिवंत ठेवला, ताकदीनं ठेवला, आणि यापुढेही पिढ्यानापिढ्या मराठ्यांनी हा लढा किंवा न्यायासाठीचा संघर्ष कायम सुरू ठेवावा अनेक प्रश्नावरती। असं एकजूट फुटू देऊ नये मराठा समाजाने। आणि 29 तारखेला अंतरवालीसुद्धा छोटे खानीपाना कार्यक्रम, आम्ही बैठक म्हणू त्याला काहीतरी आम्ही घेणार आहे। तर मी आमच्या TV माध्यमातून मराठा समाजाला राज्यातले आव्हान करतो की ज्या बांधवांना वेळ असेल, कामं बुडून कोणी येऊ नका 29 ऑगस्टला अंतरवाली, वेळ असेल तर त्यांनी या, एक छोटे खानी आपले चर्चा सत्र करू आपण, की 1 वर्षात मराठ्यांनी किती मोठा विक्रम नोंदवला आहे, किती मोठा संघर्ष केला आहे, कित्येक तरी गोरगरिबांच्या लेकरांचं कल्याण आरक्षणामुळे झालं आहे। तर एक चर्चासत्र म्हणून छोटंसं आपलं अंतरवलीतच आंदोलनाच्या ठिकाणी करू। ज्यांना वेळ असेल त्यांनी यावं, पण काम बुडून कुणी येऊ नये, ही माझी विनंती आहे। राज्यभरातल्या जे मराठा बांधव आहेत, करते आहेत, स्वयंसेवक आहेत, उपोषण करते आहेत, बलिदान गेलेले कुटुंब आहेत, उपोषण, साखळी उपोषण करतात, आमरण उपोषण करतात, केसेस झालेले आहेत, ज्यांना शक्य असेल शेतकरी बांधव, कामं बुडून फक्त कोणी येऊ नका, एवढी माझी आग्रहाची विनंती आहे सगळ्यांना। पाटील, आंदोलनाला 1 वर्ष तर पूर्ण होतेच, 1 वर्ष तुम्ही हा लढा जिवंत ठेवला। अनेक आरोप झालेत, अनेक
नेत्यांनी आरोप केले, मात्र हा लढा तसाच सुरू आहे. 1 वर्ष पूर्तीकडे कसं बघता तुम्ही? मागच्या काळामध्ये तुमच्यावर बरेच नेते त्यांनी आरोप केलेत, काहींनी सभा घेऊन तुमच्यावर आरोप केलेत. आता 1 वर्ष पूर्ण होतं आंदोलन, कसं बघता मागच्या 1 वर्ष? मी सांगितलं ना, ही जूट, ही ताकद गोरगरीब मराठ्याने दाखवली आणि वर्षभर हा लढा सुरू ठेवला. इथून पुढेही मराठा आरक्षण मिळेपर्यंत सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळावं ही मागणी आमची मुख्य मागणी. त्यानंतर सगळे सोयाबीन चिंत्याची तशी चर्चा त्यावरती व्यासपीठावरती लाईव्ह समाजाच्या समोर झालेली. ते मिळेपर्यंत आपल्याला हटायचं नाही. आता आर्यापारची लढाई हे मराठा समाजानं समजून घेणं खूप गरजेचं आहे. आरपारची लढाई आता नाही ना, तर पुन्हा एकत्र या, कुटाने करा, त्यापेक्षा हे सातत्यानं सुरू ठेवायचं. मिळेपर्यंत हटायचं नाही. मी हटत नाही आता, त्यामुळे समाजाने पण हटायचं नाही. म्हणून सांगितलं की हे सगळं श्रेय गोरगरीब मराठा समाजाला गेले. वर्षभर आंदोलन हे कायम टिकून ठेवलं. ज्या ज्या ठिकाणी संकटासारखी वेळ येईल त्या ठिकाणी मराठा समाजानं हातातले कामं फेकून दिली आणि आंतरवालीकडे निघालेले सगळे. म्हणून एक चर्चासत्र म्हणून आपण आंतरवाली ठेवू 29 तारखेला, छोटंसं आपलं त्याच ठिकाणी अंतरावली गावातच. तरी ज्या बांधवांना यायचं आहे त्यांनी यावं, फक्त काम बुडून कोणी येऊ नका, मात्र ही विनंती. पाटील, मराठा आरक्षणासोबतच आता शेतकऱ्याच्या प्रश्नावर तुम्ही लढा उभारणार असल्याचं तुम्ही काल सांगितलं. म्हणजे कोणत्या प्रश्नावर शेतकऱ्याचा लढा उभारणार आहात आणि कसं आंदोलन यापुढे असणार आहे? शेवटी शेतकरी म्हणजे कोण? आपणच. कारण त्याला किती दिवस फसवायचं आहे? कर्जमाफी देतो, कर्जमाफीच नको, कायमची मुक्ती करा ती. आणि तुम्ही कर्ज देऊ नका इथून पुढं आणि माफी करू नका. एकदा कर्जमुक्ती करा, त्याच्यानंतर कर्ज देऊ नका, तुमचं तुम्हाला ठेवा. फक्त शेतकऱ्यांना जी सुविधा लागतात ना त्या द्या. त्यांना लाईट कायमची द्या. तुम्ही लाईट देता रातची, त्याने चुकाट्यात रातभर हिंडायचं. तुम्हाला माहिती आहे आमच्या बापाला किती त्रास होतो, मराठीच्या बापाला किती त्रास होतो काम करताना शेतात. किंवा शेतकरी, त्याच्यात काय जाती धर्माचा संबंध नाही, त्या सगळ्या जनतेला, सगळ्या शेतकऱ्यांना किती त्रास होतो. तुम्ही त्यांना एक लाईट कायमची द्या. पाण्याची सुविधा तुम्ही मराठवाड्यात, पश्चिम महाराष्ट्रात, विदर्भात जास्तीची करा ना. तुम्ही जिकडं नाही तिकडं हजारो कोटी रुपये नाशिता. विदर्भातल्या शेतकऱ्यांचं आत्महत्याच होऊ शकत नाही. तुम्ही जर त्यांना पाण्याची व्यवस्था दिली, लाईटची व्यवस्था दिली आणि त्यांच्या मालाला भाव दिला, एवढंच द्या. तुमचं कर्ज तुम्हालाच ठेवा. काही गरज नाही आम्हाला तुमच्या कर्जाची. आम्ही जोडधंदे केले. विदर्भ असो, पश्चिम महाराष्ट्र असो, मराठवाडा असो, उत्तर महाराष्ट्र असो, यांनी जोडधंदे केले. शेतीला जोडधंदा दुधाचा केला. दुधालाच भाव नाही. त्याच कॅन्ड येतात आणि त्याच सायकली येतात आमच्या आणखी नवी. दूध घेणारा कसं काय सुधारला? त्याच्याकडे कसं काय 80 लाखाची गाडी आली? कुठून आली? म्हणजे इतकं येड्यात काढणार. कर्जमाफी करणार म्हणणार, कर्जमाफी केली की ते चक्रा घालू घालून शेतकरी बेजार होतो. तरी 7-12वरचा बोजा कमी होतो. पीक विमा आम्ही पैसे भरले त्याच्यात, तरी पीक विमा येत नाही. कारण काय दाखवता तुम्ही? त्या पीक विमा कंपन्याची राज्य तुम्ही चालवता का कोण? तुमच्या राज्यातल्या पीक विमा कंपन्यावरती तुमचा धाक कसं काय नाही? कसं काय धाक नाही तुमचा? तुम्ही टॅक्स घेत नाहीत का पीक विमा कंपन्याकडून? सरकार का विना परवाने ते चालतात महाराष्ट्रात? तुम्ही कसं काय ढकलता? सरकार म्हणून तुमची जबाबदारी पीक विमे सगळ्यांचे मिळाले पाहिजे. पीक विमा कंपन्यांचं संरक्षण तुम्ही कसं काय करता, रक्षण करता? आणि शेतकऱ्याला मारता का? त्या कंपन्याकडे सुद्धा बघणार आहेत जरा आम्ही. म्हणजे पैसे घ्यायला गोड लागते शेतकऱ्याचे. विमा देताना तुम्ही त्यांना हे कागदाना ते कागदाना चाळाने करायच्या नाही दिले, सरकारला मागणी करायला गेलं की सरकार म्हणतंय ते कंपन्याचा विषय, विमा कंपन्याचा विषय. विमा कंपन्या काय इथं महाराष्ट्राच्या बाहेरच्या आहेत, देशाच्या बाहेरच्या आहेत का म्हणून तुम्हाला तिकडे जाता येत नाही? तुमचा वाच असू नये का त्याच्यावरती? किती फसवणार रे तुम्ही? किती फसवणार? नुकसान भरपाई झाली ती एकदा बांधवून चक्कर मारतात. ते तुमचे तलाठी मंडल अधिकारी एकदा चक्कर हाणतात, माघारी जातात. ती ई सेवा केली, ती पाहणी सेवा, ते कवा बंद, ते कवा नेट त्याचं डाऊनच. कसं कल्याण होईल शेतकऱ्याचं? किती फसवणार यार तुम्ही? किती येड्यात काढणार? ज्या शेतकऱ्यानं तुम्हाला त्या सत्तेवर बसवलं, ज्या मराठ्याने तुम्हाला त्याच्यावर बसवलं, तुम्ही सहजच येड्यात काढायला लागले. अहो येड्याला कळतं ना तुम्ही किती फसवायला लागलात. अरे बाबा, बाप आमचा मरतो, तुमचा नाही. बाप आमचा मरतो काम करताना, त्याला शेती दिसते पुढं, नुकसान झालेलं दिसतं, कर्ज झालेलं दिसतं, पोरांचे शिक्षण डोळ्यासमोर दिसतात, डायरेक्ट फाशी घेतोय देव.
तुमचा नाही घेत कोणी. ज्या शेतकऱ्यानं तुम्हाला मोठं केलं, तुम्ही बंगल्यात बसला, त्याच्यामुळे तुम्हाला कुठं खालची जाण आहे. चिखलात पाय कसा भरतो, खाली काटे कसे मोडत आहेत, रात्री काय काय संकटाला सामोरं जावं लागतं, त्याच्यासाठी किती कष्ट भोगावं लागते. तुम्हाला नाही कळणार, तुम्हाला नाही कळणार. तुम्हाला ह्या शेतकऱ्याची, मराठ्यांची वेदनाच नाही कळणार. तुम्हाला गोरगरीब ओबीसीची वेदना नाही कळणार. तुम्हाला छगन भुजबळची वेदना कळणार. तुम्हाला गिरीश महाजनची वेदना कळणार. तुम्हाला गोरगरिबांची वेदना नाही कळायची. तुम्ही चालता चालता फुशीला धनगराला, चालता चालता एवढा मोठा उठाव झाला होता त्यांचा मराठ्यांच्या आंदोलनासारखा. कुंकडून आले का 2-3 गचपाने मंत्री ते, त्यांना म्हणले तुम्हाला पहिल्याच कॅबिनेटला देतो. लगेच देवेंद्र फडणवीस बी आले, म्हणले पहिले कॅबिनेट, मी मुख्यमंत्री झालो तर पहिल्याच कॅबिनेटला देतो म्हणे तुम्हाला धनगराला. कॅबिनेटच झाली नाही का 10 वर्षाची एक बी आणखी, का जागाच भेटली नाही तुम्हाला कॅबिनेट घ्यायला. अरे किती तुम्ही गोरगरीब जनतेला येडत करणार. त्यांनाही वाटतं ना एसटीतून जर आरक्षण धनगराला मिळालं तर जास्तीच्या सुविधा मिळत्या आणि आपले पोरं जास्त अधिकारी होते. किती ओबीसीला सामान्याला प्रतिनिधित्व रे, राजकीय प्रतिनिधित्व शिकवता तुम्ही आम्हाला. देवेंद्र फडणवीस, छगन भुजबळ किती आहेत, तो मोजा वर्माना किती आहेत, आणि ज्याच्या जाती मोठाल्या आहेत ओबीसी त्यांचे किती आहे. कोणाला शिकवता तुम्ही. राजकीय प्रतिनिधित्व बी सामान्य त्या मायक्रो ओबीसीला नाही, सामान्य ओबीसीला बी, आणि प्रशासनातलं सुद्धा नाही. कोणचं प्रतिनिधित्व त्यांना. लोहार सुतार काय जेवढे असते, नावी धोबी, कोणते प्रतिनिधित्व यांचे. बंजारा, कायकाडी, राजपूत, वडार, कोणचं प्रतिनिधित्व यांचं. कोणाला शिकवता शाळा तुम्ही. मुस्लिमांचा किती आहे, दलितांचा किती आहे, मातंगाचा किती आहे. तुम्ही किती वेळात किती दिवस निघतो माणूस निघून निघून. एकदा जनता फसत असते, दोनदा फसत, आता फसत नाही. आणि मी शब्दच दिला त्यांना, मी बघा जातीवाद करत नाही. पटवून घ्या सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी. तुम्हाला संधी आली गोरगरीबाला एवढीच, माझा शब्द पटवून घ्या. सर्वसामान्य ओबीसीला त्रास आहे, सर्वसामान्य मराठ्यांना आहे, सर्वसामान्य दलित मुस्लिमांना आहे, धनगरांना आहे, मायक्रो ओबीसींना आहे, सगळ्यांना त्रास आहे. एवढे शाने व्हा. आपलं जर सगळे एकजुटीने लढले तर यांचा सुपडा साफ होतो. प्रश्न तुमचे सांगायचे आणि लगेच सोडून घ्यायचे, लपडत नाही ठेवायचं लगेच. कवा सुटणं काय होईल, दणक्यात कार्यक्रम लगेच. शेतकऱ्याचा प्रश्न जागेवरच निकाली काढायचा. 50 पाड्या पळपळत नाही. ते कसं काय कर्जमाफी ते शेतकरीच करत नाही ना. 30 सप्टेंबरच्या आत मग दाखवतो त्यांना काच. याने 30 सप्टेंबरच्या आत सरकारनं कर्जमुक्तीच करायची कायमची. पीक विमे सगळे द्यायचे, अनुदान सुद्धा सगळे द्यायचे शेतकऱ्याचे. त्यांच्या पिकाला भाव कसा मिळत नाही, लाईट कसं बघतो आम्ही. 30 सप्टेंबरच्या नंतर त्यांनी सरकारनं 30 सप्टेंबरच्या आत आचारसंहिता लागायच्या सगळ्या गोष्टी करायच्या. हे होते मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील. खरं तर आता जरांगे पाटील यांनी नवा अल्टिमेटम सरकारला शेतकऱ्यांसाठी दिलेला आहे. 30 सप्टेंबर पर्यंत कर्जमुक्ती कशी करत नाही हे मी बघतोच, असा गंभीर इशारा देखील जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेला आहे. अक्षय शिंदे, साम टीव्ही न्यूज, अंतरवली, सराटी, जालना. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.